शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात 2.5 तास राजकीय खलबतं। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। राज ठाकरेंच्या मातोश्रींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची राज उद्धव भेटीवर प्रतिक्रिया। ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र आले तरी त्यांना शुभेच्छाच। भाजप नेत्यांची प्रतिक्रिया। तर दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे महाराष्ट्र पाहिल्याशिवाय राहणार नाही। मनसे नेते युतीविषयी सकारात्मक। ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी। 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्कात दसरा मेळावा। ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। गणेश नाईकांच्या वक्तव्यानं महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर। तर ठाण्यामध्ये महायुतीचाच महापौर बसेल, श्रीकांत शिंदेंचा विश्वास। ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक। सरकारनं काढलेल्या GR मधल्या मराठा शब्दावर भुजबळांचा आक्षेप। बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच भुजबळ नाशिककडे रवाना। हैदराबाद गॅजेट पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी सरकारकडनं हालचाली। सातारा गॅजेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार ST प्रवर्गामध्ये सामील करा। ST आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा। महिला IPS अधिकारी दमदाटी प्रकरणात रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी विनाकारण दादांची बदनामी, रोहित पवारांचा आरोप। तर युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंची मात्र अजित पवार यांच्यावर टीका। सोलापुरात नर्तिकेच्या नादानं माजी उपसरपंचाची डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या। अनैतिक प्रेमसंबंधातील वादानंतर प्रेयसीच्या घरासमोरच संपवला जीव। नर्तिका पूजा गायकवाडला 3 दिवसांची पोलीस कोठडी। नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी सुशीला कार्की यांच्या नावाला जेन झीची पसंती। कार्की या नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश। काशी हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी असल्यानं भारत नेपाळ संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता। नेपाळनंतर फ्रान्समध्येही जोरदार निदर्शनं। माजी पंतप्रधान फ्रान्सवा बायरो यांच्या निर्णयाविरोधात आंदोलनं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 80,000 पोलीस तैनात। एकट्या पॅरिसमध्येच 200हून अधिक लोकांना अटक।